समोर येते ससून रुग्णालयासंदर्भातली। ससूनमधील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। गेल्या 20 दिवसांपासून रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद आहे। एमआरआय मशीन बंद असल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। या रुग्णांना बाहेरून एमआरआय करून घ्यावं लागतंय। दुसरीकडे ससूनचे डीन एकनाथ पवार अधीक्षक येलप्पा जाधव यांच्याकडे बोट दाखवत सुट्टीवर गेलेत। मंत्री हसन मुश्रीफांचं ससूनकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप पुणेकरांनी केलाय। त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं हे ससून रुग्णालयातलं प्रकरण जे आहे त्या पार्श्वभूमीवर आता पुढे कारवाई होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे रुग्णालयातले अनेक काही प्रकरणं यामध्ये समोर आलेले आहेत आणि आता आणखी एक प्रताप ससून रुग्णालयाचा दिसून आलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, ससून रुग्णालयामध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल निर्माण होतोय, काय या संदर्भात संपूर्ण माहिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर ससून रुग्णालय नेहमी चर्चेत आलेलं आहे आणि 20 दिवसापासून एमआरआय मशीन जे आहे ते बंद असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। एकनाथ पवार हे ससूनचे डीन आहेत, त्यांना विचारलं असता ते सांगतात की अधीक्षक जे आहेत येलप्पा जाधव यांना विचारा। मात्र येलप्पा जाधव यांचं ससूनकडे दुर्लक्ष असल्याचं उघड होतंय, कारण की 20 दिवसापासून मशीन बंद आहे, रुग्णांचे हाल होत आहेत आणि रुग्णांना बाहेरून खाजगी हॉस्पिटलमधून एमआरआय करायला सांगितलं जातं। त्यामुळं जर खाजगी हॉस्पिटलमध्ये एमआरआय करायचे असते तर गरीब जे रुग्ण आहेत ते ससूनमध्ये आले नसते। येलप्पा जाधव आणि एकनाथ पवार सपशेल अपयशी ठरलेले आहेत ससून चालवण्यामध्ये आणि वेळोवेळी त्यांच्या विरुद्ध तक्रार ज्या आहेत त्याही करण्यात आलेल्या आहेत। एकनाथ पवार असतील, येलप्पा जाधव असतील यांच्या विरोधात दादा गायकवाड यांनी उपोषणही केलं होतं। दादा गायकवाडांनी त्यांना विचारलं होतं की ससूनमध्ये वॉर्ड किती आहेत हेही सांगता आलेलं नाही एकनाथ पवारांना। अगदी सागर, एकूणच ससून रुग्णालयाचे आणखी किती प्रताप आता समोर येणार आहे ते पाहणंच अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।